मुख्यमंत्र्यांनी घोषणा खूप केल्या डावोसमध्ये झालेल्या मागच्या वर्षीच्या घोषणा, त्याचा उल्लेख माननीय आमच्या भास्करभाऊ जाधवांनी केला. तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आताच्या याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे. आणि हे 7 दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोरटं अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल. वांजोरटं, ज्याला काही निष्पत्ती नाही, काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते. हे एक अधिवेशन असं होतं की निवडणुकीचा जुमला असं त्या अधिवेशनाचा आपल्याला नामकरण करता येईल. आणि दुसरं म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन होतं. फक्त लक्षवेधी घ्यायचे आणि त्यातील लक्षवेधी महाराष्ट्रातील विचार करता मुंबईच्या अधिक आणि विदर्भाच्या कमी. अधिकाधिक प्रश्नावर मुंबईचेच लक्षवेधी होत्या आणि त्याला अमर्याद सारा वेळ या लक्षवेधीवर गेला. धोरणावर चर्चा करण्यासाठी अजिबात नव्हता. 7 दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने पूर्ण झालं. विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन देऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे. पण एका आठवड्यात आता आम्ही परिस्थिती घालून त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना आहे. असे अनेक आम्ही काढलेले मुद्दे हे सरकारला अनुत्तरित राहिले. सरकारला आम्ही प्रश्न विचारलेला की 1500 रुपयाची 2100 रुपये लाडक्या बहिणीचे तुम्ही कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, त्याची समाधानकारक उत्तरं ही काही आम्हाला प्राप्त झाली नाहीत. आणि म्हणून या 7 दिवसात काहीच जनतेला महाराष्ट्राच्या हातात आलं नाही असा आमचा तरी अनुभव आहे. माझ्या आधीच्या दोन्ही मान्यवर नेत्यांनी देखील तोच अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळं 7 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे हाच एकमेव हेतू होता. विदर्भाचे प्रश्न सोडवावे, विदर्भातल्या संत्र्याचा कापसाचा शेतकऱ्यांच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत. आणि या सगळ्या अधिवेशनाच्या 7 दिवसाच्या काळामध्ये टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स म्हणजे पुरवण्यामध्ये तर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं असेल आर्थिक आकडेवारी, फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हे एवढंच तोच शब्द या सरकारला लागू होता. निवळ फक्त निवेदन आणि मुंबईच्या महानगरपालिका आणि आगामी काळाच्या महानगरपालिका डोळेसमोर ठेवून फक्त घोषणा करण्याचं काम केलेलं. माणसाचा चेहरा तर बदलता येत नाही, मग काय करायचं, इकडचं भांग तिकडे करायचं, अशीच परिस्थिती या सरकारची आपल्याला पाहायला मिळाली. आणि निव्वळ फक्त महानगरपालिकेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी ते काम केलं. सर्वसामान्य जनतेला या अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा आम्ही मांडलेले जे वेगवेगळे मुद्दे होते ते मुद्दे मांडत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याची भूमिका या सरकारने घेतलं नाही. आताच्या या अधिवेशनामध्ये फक्त आणि फक्त कोट्या करण्याच्या बाबतीमधली भाषणं ऐकली आम्ही. खरं म्हटलं तर राजकारणामध्ये या असलेल्या अधिवेशनामध्ये जनतेच्या उत्तराची अपेक्षा असते. दुर्दैवाने त्या अपेक्षा नव्हत्या. फक्त राजकीय कुरघोडीच्या फक्त आरोप प्रत्यारोप झाले. करते कसं विश्वासघात करतोय. सरकारीच दस्तावेज तुम्हाला एक वाचून दाखवतो. कसं आहे की शासनानं खूप मोठा गाजावाजा करून वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर, गावागावात तिथे स्वतःचे मोठमोठे फोटो लावून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक व पाया सुविधा निर्मितीवर भर देण्यासाठी कृषी समृद्ध योजना जाहीर केली. त्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोटो भेटून झाली. कॅबिनेट मिटिंग झाली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि कृषी मंत्री सुद्धा होते. अर्थात हे होत असताना जो 1 रुपया पीक विमा योजना घेऊन 1 रुपयात भरून जेव्हा पीक विमा योजना दिली जात होती त्याचे 5,000 कोटी रुपये सरकारकडे जमले होते. आणि म्हणून ते आम्ही 5,000 कोटी सरकारला देऊ या कृषी समृद्धी योजनेकरता असं सांगितलं. तिथं मध्यंतरी पीक विमा योजनेतले 4 ट्रिगर बंद केले. म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा नाराजीचा सूर उमटला. त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आता पैसा शेतकऱ्याला दिला जाईल, पण कालच्या पुरवणी मागण्यांमध्ये 1 रुपया सुद्धा ह्या 5,000 कोटी रुपयापैकी सरकारनं त्या ठिकाणी तरतूद केली नाही. जाहिराती काढल्या,
मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला, शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 5,000 कोटी रुपये देणार आहोत पण वर्षाला दर वर्षाला, पण त्याचा या बजेटमध्ये एक दमडा सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं नाही. आणि या अतिवृष्टीमुळे एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं, खरं सांगायला गेलं तर राज्यातील जवळ 1,31,00,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांना फसवलं कसं, त्यानंतरचं म्हणजे ह्या घटना घडल्यानंतरचं विदर्भातलं अधिवेशन होतं आहे. आणि म्हणून हे सरकार किती फसवत आहेत, विश्वासघातकी आहे आणि शेतकऱ्यांची यांना काही देणं घेणं नाही, याच्यापेक्षा दुसरा मोठा पुरावा असू शकत नाही.